आणि यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती पाहूया। राज्य परिवहन महामंडळानं 1310 बस गाड्या भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय सरकारला अंधारात ठेवून घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। मात्र यामुळे महामंडळाला सुमारे 2000 कोटींचा आर्थिक फटका बसल्याचं सुद्धा समजतंय। याबाबत सध्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। निवडणुकीच्या तोंडावर 1310 गाड्या या भाडे तत्वावर घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेली होती। वाढीव दरानं बस भाड्यावर घेण्यात आल्याची माहिती मिळतेय। मात्र यामुळे राज्य परिवहन महामंडळाला 2000 कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्या सोबत आहेत सध्या। उमेश, राज्य परिवहन महामंडळाला या एका निर्णयामुळे तब्बल 2000 कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। काय नेमका प्रकार घडला होता, काय नेमकं यामागचं तथ्य आहे, सविस्तर याबद्दलची काय माहिती आहे उमेश? अजिंक्य, 2022 मधल्या ह्या सगळ्या निविदा प्रक्रिया आहेत आणि या निविदा प्रक्रियामध्ये ज्या 1310 बसेस ज्या भाडेतत्वावर घेण्यात आल्या होत्या, त्या भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या बसेस ज्या आहेत ते जादा दराने भाडेतत्वावर घेण्यात आल्या। त्यामुळे हा फटका जो आहे तो राज्य परिवहन महामंडळाला बसतोय आणि यात माहिती अशी मिळते की या सगळ्या संदर्भात निर्णय घेताना राज्य सरकारला सांगितलं गेलं नव्हतं किंवा याबाबतची कल्पना देण्यात आलेली नव्हती। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात जे आहे ते राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात। जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास जे गेल्या वेळेचे जे निविदा होत्या त्यापेक्षा 12 ते 13 रुपयापासून अधिक जे आहे त्या निविदा आहेत। त्याच्यामुळे ही जी तफावत आहे यामुळे हा 2000चा फटका जो आहे तो राज्य परिवहन मंडळ म्हणजे राज्य सरकारला तो बसणार आहे। एकूणच आता या सगळ्या संदर्भात जे आता नवीन राज्य सरकार स्थापन झालेले हे नेमकं काय निर्णय घेणार आहे, कारण याआधी देखील महायुतीचं सरकार होतं आणि त्यामुळे महायुती सरकारलाच अंधारात घेऊन असं कुठल्या अधिकाऱ्यांनी याबाबतचे निर्णय घेतलेत का, ते राज्य सरकारला सांगितलंच नाही का, किंवा त्यावेळी परिवहन मंत्री त्यांना काही सांगितलं गेलं नाही का, या सगळ्या संदर्भाची आता चौकशी केली जाते। मात्र मोठा निर्णय घेतला गेला आणि या निर्णयाविषयी सरकारमधल्या मंत्र्यांना किंवा खात्यामधल्या अधिकाऱ्यांना माहिती नाही असं असलं तर खरंच शक्य नाही। त्यामुळे मग हा सगळा प्रकार नेमका केव्हा समोर आला, याबद्दल नेमकं काय केलं जात आहे, सूत्र नेमकी या संदर्भातली काय माहिती देत आहे? मुख्यमंत्र्यांकडे आता या सगळ्या संदर्भाची तक्रार केली गेल्याची माहिती मिळते आणि मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भातले चौकशीचे आदेश दिलेत। त्यामुळे ह्या निविदा प्रक्रिया नेमक्या कशा राबवल्या गेल्या, या निविदा प्रक्रियेमधले जे तफावत आहे, ज्या तफावतीमुळे हा 2000 कोटी रुपयांचा जो फटका बसणार आहे त्या नेमक्या संदर्भात निर्णय कोणी घेतले गेले, या सगळ्याची चौकशी जी आहे ती आता लावलेली आहे। त्यामुळे काही दिवसातच या नेमके निर्णय कोणी घेतले, या मागे नेमकं कोण आहे हे लवकरच बाहेर येण्याची शक्यता आहे। अजिंक्य, उमेश, खरं तर परिवहन मंत्री आता प्रताप सरनाईक आहेत, या संदर्भात त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया समजू शकलेली आहे का, आणि एकंदरीतच हा जो आता प्रकार समोर आलेला आहे या संदर्भात तातडीनं काय नेमकी पावलं उचलली जात आहेत? प्रताप सरनाईकांनी आता नुकताच काही दिवसापूर्वी हा सगळं पदभार जो आहे तो राज्य परिवहन मंत्र्याचा सगळा उचललेला आहे। त्यामुळे आता नेमके या सगळ्या संदर्भात ते काय निर्णय घेणार आहे, कारण जी माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्र्यांना याबाबतची तक्रार करत आल्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो नवीन मंत्र्यांच्या म्हणजे प्रताप सरनाईक यांच्या देखील कानावर घातला गेलेला आहे आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भाचे चौकशीचे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्यामुळे अद्याप अधिकृतपणे प्रताप सरनाईक यांनी देखील या सगळ्या संदर्भात कोणताही खुलासा केलेला नाही। मात्र ज्या माध्यमांकडून त्यांना सातत्याने या सगळ्या संदर्भात संपर्क केला जातोय, मात्र अजूनही त्यांच्याकडून कोणताही अधिकृत खुलासा केला गेला नाही। मात्र लवकरच प्रताप सरनाईक यांच्याकडून या सगळ्या संदर्भात खुलासा केला जाणार आहे, अशा प्रकारची माहिती आहे ती समोर येते। ठीक आहे उमेश, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि अत्यंत महत्त्वाची खरं तर ही बातमी आहे, या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात, पुढे सरकारकडनं नेमकी काय पावलं उचलली जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।